नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थ्यांना सध्या एक बातमी व्हायरल होती. पहिला मुद्दा म्हणजे 10,000 पदं भरण्यात येणार आहेत ऑगस्ट मध्ये, अशी एक न्यूज पेपरला कात्रण व्हायरल होती. तेव्हापासून विद्यार्थी विचारतात, हे सर नवीन फ्रेश जागा आहेत का, मागच्या जागा आहेत का? तर विद्यार्थी मित्रांनो, ते महत्वपूर्ण अपडेट असं आहे की मागचे जे काही विथ इंटरव्ह्यू वाल्या जागा किंवा विदाऊट इंटरव्ह्यू वाल्या ज्या काही राहिल्यात जागा त्या भरण्यासाठी ऑगस्ट मध्ये भरती होणार. म्हणजे शिक्षक पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यातून ते 10,000 पदे भरले जाणार आहेत. ते काही नवीन पदं भरली जाणार नाहीत, पण येत्या काळामध्ये विद्यार्थी मित्रांनो 100% शिक्षक भरती होणार आहे. त्यासाठी तयारीला लागणं तेवढंच महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुम्हाला येत्या काळामध्ये परीक्षा देत असताना बरेच विद्यार्थ्यांच्या शंका असतात, सर टीईटी आणि टेट यांचा सिलेबस सारखा आहे का, या दोन्हीचा आम्ही एकत्रित अभ्यास करू शकतो का? यस मित्रांनो, तुमच्या पुढे विषय ठेवतो मी आणि त्या विषयावर कसं फोकस करायचं व्यवस्थितरित्या मी तुम्हाला इथे डिटेल मध्ये सांगणार आहे. चला मग मित्रांनो आपण पाहू डिटेल मध्ये माहिती. आता टीईटी परीक्षा एक असू द्या दोन असू द्या त्यांचं पण सांगतो आणि टेट एक्झाम सुद्धा सांगतो. सर्वात महत्वाचं या परीक्षा किती गुणाच्या आहेत ते पण जाणून घेणं गरजेचं आहे. टीईटी 150 गुणाची असते आणि टेट एक्झाम 200 गुणाची असते. मित्रांनो बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन आणि बरेच लोक म्हणजे कन्फ्युज होतात, बरेच कुठले व्हिडिओ बघतात आणि काही कन्फ्युजन करून घेतात. त्यामुळे काय होतं, विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. ही परीक्षा पात्रता परीक्षा आहे मित्रांनो. काय आहे? पात्रता परीक्षा आहे. आणि ही परीक्षा आहे मेरिट लेवलला, म्हणजे ज्यांना जास्त मार्क तोच शिक्षक, ही मेरिटची परीक्षा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या लोकांनी बघा बीकॉम केलेला आहे, बीसीए केलेला आहे, बीसीए, त्यानंतर काही लोकांनी इंजिनिअरिंग करून सुद्धा डीएड बीएड केलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, तुमचे 1 ते 10 पर्यंत कोणते विषय असतात रे? कोणते विषय असतात सांगा बरं? यांना मॅथ सायन्स मध्ये येता येतं म्हणून यांचा भ्रम आहे, पण जागा नसतात. बीसीए ला कम्प्युटर विषय आहे का बाबा खाली 1 ते 10 पर्यंत? त्याच्या जागा येतात का? मग तुम्ही काय करा, तुमच्याकडे जर वेळ असेल, तुमचं असं जर शिक्षण झालेलं असेल, तुम्ही बीएड केलेलं किंवा डीएड केलेलं असेल, तर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही बीए करून घ्या रे बाबांनो. बीए शक्यतो लँग्वेज मध्ये बीए करा. म्हणजे काय सांगतो मी, इंग्रजी भाषा, त्यानंतर हिंदी भाषा, संस्कृत भाषा, कन्नड भाषा, मराठी भाषा. अरे भाषा विषयाचे या भरतीमध्ये बरेच पद रिक्तच राहून गेले, लोकच मिळाले नाहीत. लक्षात घ्या. मग तुम्हाला जर भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने या लोकांनी जर बीकॉम, बीसीए, इंग्लिश वगैरे इंजिनिअरिंग वगैरे केलेल्या लोकांना जर खरंच शिक्षक व्हायचं असेल, तर त्या लोकांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही बीए बॅचलर ऑफ आर्ट्स करून घ्या. भाषा विषयामध्ये संधी उपलब्ध होतील. यशवंतराव चव्हाण विद्यापीठामध्ये, मुक्त विद्यापीठातून केला तरी चालेल. सर मग ह्या डिग्रीचा फायदा बीएड वाल्यांना काय? याचा आणि त्या बीएड व्यावसायिक पात्रतेचा काही संबंध नाही. 1ली ते 10वी पर्यंत आपल्याला सब्जेक्ट आहेत का हे पाहणं गरजेचं आहे मित्रांनो. त्यामुळे बरेच फोन येतात मला, सर मी एम.कॉम केलोय, 11वी 12वीला कुठं पद येत आहेत? पदसंख्या येते का 11वी 12वीला? मी बीकॉम केलोय, बीकॉमचा तुझा एक तरी सब्जेक्ट 10वी पर्यंत आहे का? अकाउंटन्सी, कम्युनिकेशन, सीडीपी, ऑडिट बीट आहे का? नाही ना. मग त्यामुळे लक्षात घ्या, तुम्हाला तुमचं नुकसान होऊ नये यासाठी तुम्ही लँग्वेज मध्ये आर्ट करून घ्यायचंय, बीए करून घ्यायचं. ठीक आहे. याच्या पलीकडे अजून काय माहिती हवी असेल तर माझा संपर्क क्रमांक तुमच्याकडे असणारच आहे. नसेल तर दुसऱ्या एखाद्या कुठल्याही व्हिडिओ मधून घ्या, 100% मिळून जाईल. आता मित्रांनो इथे बघा, इथे तुम्हाला फर्स्ट लँग्वेज असते, भाषा पहिली. त्यानंतर तुमची सेकंड लँग्वेज असते, भाषा दुसरी. त्यानंतर तुम्हाला सीडीपी असते इथे मित्रांनो, म्हणजेच बालमानसशास्त्र. त्यानंतर तुम्हाला इथे ईव्हीएस हा विषय असतो. तुम्हाला इथे मॅथ असतो आणि मॅथ सायन्स वाल्याला मॅथ सायन्स असतं 60 गुणासाठी, आणि एसएस सोशल सायन्स वाल्याला 60 गुणासाठी सोशल सायन्स असतं. हे झालं 2 पेपरची तयारी. म्हणजे पहिल्या पेपरला हे कंपल्सरी, पहिला विषय, दुसरा भाषा, सीडीपी, ईव्हीएस, मॅथ, हे पहिला विषय झालं. यातले हे 3 सब्जेक्ट प्लस मॅथ सायन्स
हे 3 सब्जेक्ट प्लस सोशल सायन्स, म्हणजे दुसरे ज्यांचं जसं शिक्षण झालंय तशी पात्रता परीक्षा. पहिला पेपर डीएड बीएड वाल्यांनी सर्वात प्रथम पहिला पेपर डीएड वाल्यांनी पास करायचा. 150 पैकी कास्टवाले 83 गुणाला पास होतात आणि ओपन वाले 90 गुणाला पास होतात. एवढं डोक्यात ठेवायचे, आपल्याला 90 गुण कसे मिळवता येतील, कास्ट असू द्या किंवा ओपन असू द्या. आता विद्यार्थी मित्रांनो, याचा कंपॅरिझनने अभ्यास करता येतो का? आता याच्यामध्ये 2 भाग पडतात. एक म्हणजे बौद्धिक चाचणी, म्हणजेच बुद्धिमत्ता घटक म्हणतात त्याला, आणि ते असतं 40%. आणि याच्यामध्येच जे काही 60% भाग उरतो ते असतं अभियोग्यता. आता लक्षात घ्या, या अभियोग्यतेमध्ये कोणते कोणते विषय येतात. त्यामध्ये तुम्हाला कंपल्सरी मराठी असतंच, म्हणजे असतं. तुम्ही मराठी भाषिक असू या नसू, पण तुम्हाला महाराष्ट्रामध्ये राहायचंय, जॉब करायचा आहे, मराठी बोलणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे, म्हणजे मराठी विषय निवडावंच लागेल, त्याच्यात कुठलाच वांधा नाही. त्यानंतर असतं इंग्रजी, त्यानंतर असतं अंकगणित, त्यानंतर तुमचा इकडे बालमानसशास्त्र आहे ना, फक्त इथं थोडं काय करतात, कल आवड समायोजन म्हणतात. म्हणजेच शैक्षणिक दृष्ट्या बालकांच्या मनातील कल आवड समायोजन कसं करून घ्यायचं, म्हणून त्याला कल आवड समायोजन असं नाव दिलेलं आहे. पण बालमानसशास्त्राचाच एक घटक आहे मित्रांनो, लक्षात घ्या. हे झाले. त्यानंतर तुम्हाला जीएस जीके म्हणून एक विषय असतो, सामान्य ज्ञान. बघा इथे हे 2 विषय 30 गुणासाठी असतात. हा सेपरेट विषय 30 गुणासाठी, हा सुद्धा 30 गुणासाठी. आणि मित्रांनो, जीएस जीके जनरल नॉलेज वगैरे 30 गुणासाठी. असे तुमचे इथे 200 पैकी 60% म्हणजेच 120 गुण आधारित असतात. आणि हे टोटली बुद्धिमत्ता 80 गुणासाठी असतं. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सोशल सायन्स मधून असाल किंवा मॅथ सायन्स मधून असाल, तुम्हाला इथे मेजर भाग काय दिसतो रे? मेजर भाग तुम्हाला काय वाटतो मला सांगा कमेंट मध्ये. मेजर भाग तुमचा गणित आणि बुद्धिमत्ता या घटकावर असतो. म्हणजेच 110 गुण हे तुमचे मॅथ आणि कशावर असतात? रिझनिंग या घटकावर असतात. मग आपल्याला फोकसली सोशल सायन्सचे असाल किंवा मॅथ सायन्सचे असाल किंवा पहिल्या पेपरवाले असाल, तुम्हाला फोकसली काय करणं गरजेचं आहे? मॅथ आणि रिझनिंग वर फोकस करणं गरजेचं आहे. सर सिलेबस कसा असतो, कंटेंट कसे असतात, सर्व 1ली ते 10वी पर्यंतच्या सिलेबसवर आधारित असतं. त्याची लेवल त्या बौद्धिक दृष्ट्या असते, पण कधी कधी काही 10%, साधारण 10% 15% प्रश्न हे डायरेक्ट एमपीएससी लेवल म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने असतात रिझनिंगचे. पण जर प्रश्न समजून घेतले, तुमचा सराव चांगला असेल, व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास केलेला असेल, तर एखादा विद्यार्थी मित्रांनो 200 पैकी 150 मार्क घेण्यासाठी सुद्धा अभ्यासू विद्यार्थी आरामशीर 150 मार्क घेऊ शकतो. पण तुम्ही परीक्षा आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली, फॉर्म आल्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली, कधीतरी अभ्यास करायचं म्हणून केलं, कधीतरी हुलकावणी आली म्हणून अभ्यास केला, तर तुम्हाला डायरेक्ट मित्रांनो शिक्षक होण्याची लायकी राहणार नाही. कारण ह्या परीक्षा तेवढ्या सोप्या नाहीत. याच्यामध्ये कॉम्पिटिशन खूप कमी आहे. या पात्रता परीक्षेमध्ये 3.5% रिझल्ट लागतोय, लक्षात घ्या. आणि याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये 2017च्या तुलनेत 2022 मध्ये 2017ला 54,000 लोक 100+ मार्कवाले होते, म्हणजे 100 पेक्षा जास्त मार्क घेतले होते 200 पैकी. आणि 2022 मध्ये विद्यार्थी मित्रांनो फक्त आणि फक्त 31,000 लोकांनीच 100 पेक्षा जास्त मार्क घेतलेले आहेत. गुणवत्ता ढासळलेली आहे. हे तुमचंच नाहीये, सर्व स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता ढासळत चाललेली आहे. म्हणजे प्रॉपर तयारी करणारे लोक फक्त परीक्षा आली कीच तयारी करतात. फक्त 10-15% लोक प्रॉपर तयारी करतात मित्रांनो या परीक्षेची. आणि अभियोग्यताधारक 2,16,000च आहेत. याच्यामध्ये अजून 16,000ची भर पडेल बाबांनो, 2,32,000 असेल. आणि येत्या काळामध्ये जागा कमी, कॉम्पिटिशन जास्त असणार आहे. आता हे घाबरवतोय याचा क्लास लावा म्हणून असं म्हणत नाही मी, रियालिटी आहे. पटलं तर ऍक्सेप्ट करा, नाही पटलं तर आपला प्रायव्हेट मधला जॉब आहेच, हातावर पगार घ्यायचा, मस्त मजेत राहायचं,
पगार पण तुम्हाला माहित आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये कशा पद्धतीने असतो, आणि विद्यार्थी मित्रांनो आपलं नुकसान आपण आपल्या हाताने करून घेतोय. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करत असताना तुम्हाला या दोन्ही परीक्षा क्रॅक करायच्या आहेत, या दृष्टीने पावलं टाका. आता त्याच्यानंतर जागाचं विवरण थोडक्यात सांगतो मी तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये झडपीच्या जागा म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा जास्तीत जास्त 1ली ते 8वी पर्यंतच्याच आहेत. लक्षात घ्या, 1ली ते 8वी पर्यंतच्या जिल्हा परिषद शाळा आहेत. पुढे मित्रांनो 9वी 10वी 11वी 12वी संस्था आहेत मित्रांनो. काय आहेत? संस्था, जास्तीत जास्त संस्था आहेत. म्हणजे तुमच्या जागा जर येत असतील तर आता समजा 1ली ते 5वी या वर्गासाठी 1ली ते 5वी सर्वात जास्त जागा येतात. त्यानंतर 6 ते 8 या वर्गात मध्यम जागा येतात, मध्यम स्वरूपात. म्हणजे समजा याला 10,000 जागा आल्या, 10K, इथं मित्रांनो 7Kच येतात. आणि 9वी 10वी याच्यामध्ये 2Kच येतात मित्रांनो, म्हणजे 2,000 जागा येतात साधारण म्हणतोय मी. म्हणजे असं रेशिओ खाली खाली येतो. आणि 11वी 12वी याच्यामध्ये मित्रांनो 500 जागा येतात. म्हणून काय सांगतोय, बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सेकंड टीईटी वर फोकस करावे, टेटची तयारी मजबूत करावी. ओके, तरच आपल्याला आपल्या मनासारखी गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे, ज्यांचं डीएड झाले त्यांनी 1 ते 5 वर असं फोकस करावं. जागा चांगल्या असतात, टेट मध्ये जर चांगले गुण आले तर आपल्याला त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नाव लौकिक करता येत. लक्षात आलं? हे झालं जागाचं विवरण, सिलेबसचं कंपॅरिझन. आणि विद्यार्थी मित्रांनो अजून जर तुमचे काही प्रश्न असतील मला कमेंट करा, कमेंटमध्ये तुम्ही मला उत्तर देण्याचं काम करतो. आपली टीईटी टेटची बॅच चालू झालेली आहे, त्यासाठी माझा हा संपर्क क्रमांक आहे. फक्त चिपकून राहायचंय मित्रांनो अभ्यास करत. फक्त काय करायचंय, चिपकून राहायचंय. व्हॉट्सअप केलं तरी चालेल बरं का या नंबरवर. अभ्यासामध्ये चिपकून राहायचंय बस. आता मी परीक्षा घेतली, आता क्लासचे जर व्हिडिओ बघत असतील विद्यार्थी मित्रांनो, मराठी शिकवलं विद्यार्थ्याला, मराठीत बरं का, सरळ सरळ मराठीमध्ये शिकवलं, तरी पण विद्यार्थ्यांना सीटीटी मध्ये फायदा झालेला आहे. साधारण 35-40 लोकांचे मेसेज आले, सर तुमच्या ट्रिक्स मॅथला आम्हाला कमी पडल्या, आम्हाला सीडीपी मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या क्लिअर नव्हत्या त्या क्लिअर झाल्या आपल्या ऍपच्या माध्यमातून. मराठी व्याकरणचे व्यवस्थितरित्या मराठी ज्यांनी भाषा निवडली होती त्याच्यात आउट ऑफ पर्यंत पोहोचलेले आहेत विद्यार्थी. भाषेचं जे काही आहे, आम्ही या हिंदीमध्ये शिकवण्याचा जास्त प्रयत्न नसतो आमचा, मराठीमध्ये शिकवलं जातं. पण भाषा विषयामधले गुण एकदम परफेक्ट मिळवले पाहिजे सीटीईटीला, फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज मधले. म्हणजे आपल्याला जर खऱ्या अर्थाने शिक्षक व्हायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. थर्ड टेट तुमची नोव्हेंबर डिसेंबर मध्ये जर बिगुल वाजलं तर आपल्याकडे अगदीच कमी वेळ आहे. रिझनिंग मॅथ सारखे विषय आपल्याला मजबूत करणं गरजेचं आहे. आणि आपले व्हिडिओ बघून यायचं बरं का मित्रांनो, मी रिझनिंग मॅथचे लाईव्ह क्लास झालेले आहेत. जर तुम्हाला व्यवस्थित तुमच्या ब्रेन मध्ये जात असेल तरच हा संपर्क क्रमांक आहे. प्रॉपर तयारी व्यवस्थित होणार आणि विद्यार्थ्यांना एक विश्वास पटलेला आहे. सर्वात जास्त विद्यार्थी माझ्या मार्गदर्शनाखाली आता तयारी करतायत आणि सर्वात जास्त रिझल्ट सुद्धा त्याच पद्धतीने असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. नातेवाईक पालक पाहत असतील तर त्यांना जे काही प्रॉपर तयारी करतात त्यांना सुद्धा शेअर करायला विसरू नका. येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. वेट करा, नक्कीच फळ चांगलं भेटणार आहे. धन्यवाद.